नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ खास आहे महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी। मग त्या आपल्या विधवा माता भगिनी असतील, वृद्धापकाळ पेन्शन घेणारे ज्येष्ठ नागरिक असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा आपले दिव्यांग बांधव असतील, ही माहिती प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आता बघा, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल काही महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत। नेमकं काय अपडेट आहे, पैसे कधी मिळणार, काही अडचण आहे का, या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट आणि सोप्या शब्दात माहिती आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे। आणि एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे आपण संजय गांधी निराधार योजनेचे आणि इतर संबंधित योजनांचे प्रत्येक नवीन अपडेट वेळेवर देत असतो। तुम्ही सबस्क्राईब केलं तर कोणतीही माहिती तुमच्याकडून चुकणार नाही। चला तर मग आता वेळ वाया न घालवता थेट मुद्द्यावर येऊया। फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता वाटपाबद्दल काय स्थिती आहे हे समजून घेऊया। संध्याकाळी 6 वाजल्यापासून पोर्टलवर एक महत्त्वाचा संदेश दिसू लागला आहे। त्या संदेशामध्ये फेब्रुवारी हप्त्याच्या वितरणाबद्दल माहिती दाखवली जात आहे। आता तो मेसेज नेमका काय सांगतो आणि त्याचा काय अर्थ होतो हे आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत। सध्या अनेक लाभार्थी थोडे गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, कारण आधी अशी माहिती देण्यात आली होती की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे। त्यामुळे स्वाभाविकच आपल्या या योजनेतील सर्व लाभार्थी बांधव आणि भगिनींमध्ये आनंदाचं वातावरण होतं। 4 महिन्यांपासून जवळपास हप्त्यांची प्रक्रिया सुरळीत चाललेली नाही, पैसे वेळेवर खात्यात जमा होत नाहीत, त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। अशा परिस्थितीत आता हप्ता लवकर मिळणार ही बातमी ऐकून सगळ्यांना थोडासा दिलासा नक्कीच मिळाला असेल। पण नेमकं काय घडलं आणि अजूनही गोंधळ का निर्माण झाला आहे हे आपण पुढे स्पष्टपणे समजून घेणार आहोत। मागचे काही महिने आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली आहे, राज्य सरकारकडून हप्ते थोड्या उशिराने दिले जात आहेत। आता उदाहरणच द्यायचं झालं तर डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये आला आणि जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये जमा झाला। हीच पद्धत आपण प्रत्यक्ष पाहिली आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता 30 तारखेला वितरित करण्यात आला आणि त्यानंतर लगेचच पोर्टलवर एक संदेश दिसू लागला की 4 तारखेपासून पुढील वितरण सुरू होणार आहे। आता हा मेसेज पाहिल्यानंतर स्वाभाविकच अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला। आपल्या दिव्यांग बांधवांना, वृद्धापकाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांना, तसेच विधवा महिला भगिनींना वाटलं की आता कदाचित फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळणार। 4 महिन्यांच्या विलंबानंतर अशी अत्यंत महत्त्वाची बातमी दिसली, त्यामुळे सगळ्यांनाच थोडासा दिलासा मिळाला। अनेक जणांच्या मनात तेव्हाच एक विचार आला, चला आता जानेवारीचा हप्ता मिळाल्यानंतर लगेच फेब्रुवारीचाही जमा होणार, म्हणजे काय तर एकाच महिन्यात 2 हप्ते मिळणार अशी अपेक्षा तयार झाली। जानेवारीचे पैसे आधीच खात्यात आलेले आहेत आणि जर फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा लगेच जमा झाला तर एकूण रक्कम चांगली जमा होईल असं सगळ्यांना वाटू लागलं। साधारण लाभार्थ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन्ही महिन्यांची मिळून सुमारे 3,000 रुपये खात्यात येतील अशी आशा निर्माण झाली होती आणि आपल्या दिव्यांग बांधवांसाठी तरी रक्कम आणखी जास्त, जानेवारीचे 2,500 आणि फेब्रुवारीचे 2,500 मिळून तब्बल 5,000 रुपये खात्यात जमा होतील अशी अपेक्षा अनेकांनी धरली होती। म्हणून अनेक कुटुंबांच्या मनात होतं की यामुळे थोडीशी आर्थिक मोकळीक येईल, त्यांना हातभार लागेल। पण आता प्रत्यक्षात काय स्थिती आहे हे शांतपणे समजून घेणं गरजेचं आहे। पण मित्रांनो, इथेच सगळं चित्र बदलतं। ज्या तारखेपासून फेब्रुवारीचा हप्ता सुरू होणार असा संदेश दाखवला गेला होता, ती तारीख अचानक पोर्टलवरून हटवण्यात आली आणि इथूनच पुन्हा एकदा लाभार्थ्यांच्या मनात निराशा तयार झाली। कारण पुढे असं सांगण्यात आलं की फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी आवश्यक निधीच अजून मंजूर झालेला नाही। आता विचार करा, निधीच मंजूर नसेल तर वितरण कसं होणार, आणि त्यामुळे अनेकांच्या आशा पुन्हा एकदा अधांतरी राहिल्या। त्यातच आणखी एक अपडेट समोर आली, त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं की मंजूर झालेला निधी हा फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी आहे, म्हणजे फेब्रुवारीसाठी स्वतंत्र मंजुरी अजून झालेली नाही अशी परिस्थिती दिसत आहे। म्हणूनच आता नेमकी स्थिती काय आहे आणि पुढे काय अपेक्षित आहे हे शांतपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे। आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली, जो निधी मंजूर झाल्याचं सांगितलं जात आहे तो थेट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा करण्यात आल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली। पण इथे सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो,
जर पैसे खरंच बँकेच्या खात्यात जमा झाले असतील तर 2 दिवस उलटूनही ते तुमच्या खात्यात का दिसत नाही? हा प्रश्न अजूनही स्पष्टपणे उत्तराशिवाय आहे. याच दरम्यान पोर्टलवर एक संदेशही झळकला होता. त्यात असं नमूद करण्यात आलं की 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 7 वाजेपर्यंत लाभ वितरणाची प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि या कालावधीत पोर्टल तात्पुरतं बंद राहील. म्हणजेच त्यावेळेत सिस्टीमवर काही तांत्रिक कामकाज सुरू असणार होतं. पण प्रत्यक्षात तुमच्या खात्यात पैसे जमा का झाले नाहीत? हा मुद्दा अजूनही अनेकांना गोंधळात टाकणार आहे. आता पुढे काय घडू शकतं आणि यामागचं खरं कारण काय असू शकतं हे आपण सविस्तर पाहू. त्या संदेशाचा सरळ अर्थ असा होता की त्या कालावधीत खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असणार आहे. म्हणूनच पोर्टल काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. म्हणजे सिस्टीमवर तांत्रिक काम सुरू असताना पोर्टल उपलब्ध राहणार नाही हे स्पष्ट सांगितलं गेलं होतं. पण तरीही फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दलचा गोंधळ संपलेला नाही. नेमकी तारीख कोणती, पैसे कधी जमा होणार याचं ठोस उत्तर अजूनसुद्धा मिळालेलं नाही आणि हीच गोष्ट लाभार्थ्यांना सर्वात जास्त त्रासदायक ठरत आहे. खरं सांगायचं तर एक तारीख निश्चित जाहीर व्हायला हवी आणि त्या दिवशी 100% रक्कम खात्यात दिसायला सुद्धा हवी. 2 दिवस उशीर झाला तरी चालेल, पण स्पष्टता आणि खात्री असली पाहिजे. लोकांनी अंदाजावर राहू नये. तसंच जे खरोखर पात्र लाभार्थी आहेत, प्रत्येक विधवा माता भगिनी, प्रत्येक ज्येष्ठ नागरिक, प्रत्येक दिव्यांग बांधव सर्वांपर्यंत ही मदत पोहोचलीच पाहिजे. कारण ही फक्त रक्कम नाही तर अनेक कुटुंबांसाठी महिन्याचा आधार असतो. आता पुढे काय अपडेट येतं आणि प्रत्यक्षात पैसे कधी खात्यात जमा होतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये. शासन निर्णय कधी येतो, कधी उशीर होतो हे वेगळं आहे, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, या योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याचा हप्ता मिळायलाच पाहिजे. कारण ही फक्त कागदावरची योजना नाही तर अनेकांच्या जगण्याचा आधार आहे. या योजनेचं नाव सांगतं की तिचं महत्त्व किती मोठं आहे. ते म्हणजे निराधार, म्हणजे ज्यांच्याकडे कोणताच ठोस आधार नाही अशा लोकांसाठी ही मदत आहे. शासनाकडून मिळणारी ही रक्कमच त्यांच्या महिन्याच्या खर्चासाठी, औषधांसाठी, रोजच्या गरजांसाठी आधार ठरतो. इतर योजनांशी तुलना केली तर ही योजना वेगळी आणि अधिक संवेदनशील आहे. कारण इथे लाभार्थी म्हणजे समाजातील सर्वात गरजू घटक, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव. पण दुर्दैवाने गेल्या 2-3 महिन्यांपासून राज्य सरकारकडून रक्कम वेळेवर जमा होत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि याचा थेट परिणाम लाभार्थ्यांच्या रोजच्या आयुष्यावर होत आहे. म्हणूनच आता सर्वांना एकच अपेक्षा आहे आणि ती म्हणजे नियमितता, स्पष्टता आणि वेळेवर हप्ता. कारण ही मदत त्यांच्या दृष्टीने पर्याय नाही तर गरज आहे. खरंच ही परिस्थिती पाहता मनात खंत निर्माण होते. एकीकडे असं सांगितलं जातं की फेब्रुवारी हप्त्यासाठीची रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा झाली आहे. मग प्रश्न असा उभा राहतो, जर निधी उपलब्ध असेल तर वितरण थांबलेलं का आहे? नेमका अडथळा कुठे आहे? हा प्रश्न आता आणखी तीव्र झालेला आहे. सध्या तरी प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाल्याचं स्पष्ट दिसत नाही. कोणताही नवीन मेसेज आलेला नाही. उलट असं सांगितलं जात आहे की आता वेगळा संदेश येणार नाही. आधी दाखवलेला संदेश कायम राहील आणि पैसे थेट खात्यात जमा केले जातील. जर खरंच असं ऑन द स्पॉट वितरण झालं आणि अचानक खात्यात रक्कम जमा झाली तर नक्कीच ती चांगली बातमी ठरेल. कारण लाभार्थ्यांना किमान खात्री तरी मिळेल की पैसे आले. आता सगळ्यांची नजर एका गोष्टीकडे आहे, प्रत्यक्षात खात्यात रक्कम कधी दिसते. कारण आश्वासनांपेक्षा जमा झालेली रक्कमच जास्त महत्त्वाची असते. म्हणूनच शासनाला एक मनापासून विनंती, कृपया करून ही प्रक्रिया आणखी लांबवू नका. शक्य तितक्या लवकर वितरण सुरू करा आणि लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करा. कारण ही रक्कम अनेकांसाठी अत्यंत गरजेची आहे. आता प्रत्यक्षात पैसे नेमके कधी जमा होतात हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. पण सतत फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना ही माहिती पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल, व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा, ज्यामुळे पुढील प्रत्येक अपडेट तुम्हाला वेळेवर मिळेल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया नव्या आणि महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.